आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी पेन मार्च वेतनाचा मार्ग मोकळा, निधी मंजूर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 20 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र शासन यांच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सन 2025-26 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार प्राप्त निधीचे वितरण करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला हा निधी आयुक्त, शिक्षण आयुक्त, क्रीडा व युवक सेवा तसेच मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली वितरित करण्यात येणार आहे. हा निधी कशासाठी? सदर निधी मुख्यतः खालील घटकासाठी वितरित करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण लेखाशीर्ष 2202 नगरपालिका व जिल्हा परिषद शाळांचे प्रशासन, प्राथमिक शाळांची तपासणी व निरीक्षण, जिल्हा परिषदांना सहाय्य स्थापना अनुदान, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, अशासकीय प्राथमिक शाळांना अनुदान, मुंबई महानगरपालिकेस अनुदान, बालवाडी सुरू करण्यासाठी तरतूद, शालेय न्यायाधिकरण व परीक्षा मंडळ खर्च, माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळांची तपासणी, शासकीय व अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान, सैनिकी शाळांना सहाय्य, भूतपूर्व शासकीय शाळांसाठी जिल्हा परिषदांना विशेष अनुदान, प्रौढ शिक्षण राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रमासाठी निधी, क्रीडा व युवक सेवा लेखाशीर्ष 2204 राष्ट्रीय छात्र सेना NS कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड बालवीर व वीरबाला यांना सहाय्य, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड बालवीर व वीरबाला यांना सहाय्य, क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना. होय, हा निधी मोठ्या प्रमाणावर वेतनासाठी आहे. विशेषतः जिल्हा परिषद व अनुदानित शाळांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगारासाठी महत्त्वपूर्ण GR आहे. मात्र त्याचबरोबर शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा व विकास, प्रशासनिक खर्चासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. क्रीडांगणाचा विकास, क्रीडा विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी निधी, सामाजिक सुरक्षा लेखाशीर्ष 2235 अपंग विद्यार्थ्यांसाठी एकत्रित शिक्षण योजना, सचिवालयीन खर्च लेखाशीर्ष 2251 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा प्रशासकीय खर्च. निधी वितरणा संदर्भातील अटी. निधी केवळ मंजूर उद्देशासाठी वापरायचा आहे. इतर लेखाशिक्षकाकडे वळवण्यास मनाई. मासिक प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक. वित्तीय अधिकार नियम व मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील तरतुदीचे पालन आवश्यक. जिल्हा परिषद अनुदान वितरण करताना संबंधित मंजुरी. एकूण उद्दिष्ट. या निधी वितरणामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व प्रौढ शिक्षण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे, शिक्षक प्रशिक्षण मजबूत करणे, अशासकीय संस्थांना आधार देणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व युवक विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे हे आहे. सन 2025-26 आर्थिक वर्षात शिक्षण, क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा अनुदान वितरण आणि प्रशासनिक बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असून राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस यामुळे चालना मिळणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. GR पाहूया. निधीबाबत GR 17 फेब्रुवारी 2026चा. हा पूर्ण GR अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.